सिद्धूची खोली सोडून तिला इतर कुठल्याही ठिकाणी जाण्याची परवानगी नाही, वावरायची परवानगी नाही. अहो इतकंच काय, तिला आमच्या घरातलं पाणी सुद्धा वर्ज्य आहे. अहो तुम्ही काय बोलताय? तुमचा नातू माझ्या लेकीला लग्न करून मानाने इथे घेऊन आलाय ना? काकू, मी तुझ्या घरच्यांशी बोलते. रेणुकाताई, अहो तुमची लेक सिंचना पण पळून लग्न करून आमच्या घरी आली होती हो. पण तिला नाही आम्ही वाईट वागवलं कधी. विचारा तिला आमच्या घरात कशी वागणूक मिळाली. विचारा कधी तिला कोणी वाईट वागवलंय का? सगळे प्रेमाने बोललेत, वागलेत तिच्याशी. कधी कोणी चुकीचं वागलं नाही. लक्ष्मीबाई, ही गाडे पाटलांची नात आहे. तिला त्रास देण्याची तुमची हिंमतच कशी होईल? पण मी तुम्हाला सांगते, हो, या अवलक्षणेचा मी छळ करत होते, करत आहे आणि करत राहील. मला त्रास होत असेल ना, तर खुशालीला घेऊन जा परत. हा, जा घेऊन परत तिला. पास झाला आजी. गो. खूप बोलीस तू आता. आई, हे माझे सासू सासरे, हे लक्षात ठेव तू. त्यांचा आणि माझ्या बायकोचा जर तू अपमान केलास तर मला सुद्धा मर्यादा सोडावी लागेल. सिद्धू, सिद्धिराज, प्लीज प्लीज तुम्ही काहीही बोलू नका. उगाच विषय वाढवू नका, भांडणं होती. आजी, अगं ते काय फक्त सिद्धूचे सासू सासरे नाहीये, आपल्या सिंचनाचे पण सासू सासरे आहेतच ना. जशी भावना आपल्याकडे सून म्हणून आली आहे, तशी आपली सिंचना पण त्यांच्याकडे सून म्हणून गेलीच आहे ना आजी. आई, मला असं वाटतं की त्यांचं नक्की म्हणणं काय ते आपण ऐकून घेऊया का? का आलाय तुम्ही इथे? आम्ही सिंचनाला घरी घेऊन जायला आलोय.